लाटांबरोबर एक बॉडी बघा इकडे काठावरती आलेली आहे वाहून. पुरुषाची बॉडी आहे. तर अक्षरशः लाटांबरोबर ही बॉडी आहे ती बाहेर समुद्राच्या बाहेर फेकली गेलेली आहे. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत फिरण्यासाठी. अगदी आपण समुद्रावरती फिरणार आहोत. तर मित्रांनो, आज तारीख आहे 26 जून आणि आज वर्षातील सगळ्यात मोठी भरती येणार आहे. आणि आता आपण आलेलो आहोत, तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय पूर्णपणे समुद्र दिसतंय. ही खाडी आहे ॲक्च्युली. तर तुम्ही बघू शकता ही सावित्री नदी आहे आणि बाणकोटची खाडी म्हटली जाते याला. तर आज बघा भरती आता ना थोडी थोडी चढत चाललेली आहे. पाणी बघा वरती वरती चाललं आहे. आणि इकडे छोटी छोटी कोकणातील गाव होतं बघा, तिकडे तो वरल गाव आहे त्या बाजूला. इकडे कुडूक. तर अशी छोटी छोटी गावं बघा कशी दिसत आहेत. तर अगदी रान हिरवं हिरवं झालेलं आहे. धबधबे वाहायला लागलेले आहेत. तर अशा प्रकारे आता कोकणातील ही सर्व परिस्थिती आहे. व्यासला आपण जाणार आहोत. अगदी मोठमोठ्या लाटा उचलणार आहेत. तर आपण त्या पाहणार आहोत. तर चला, आता आपण आहोत उमरोली गावच्या जो आसपासचा परिसर आहे. तर उमरोली गाव आहे ते तिकडे खाली एकदम खालच्या बाजूला आहे, म्हणजे समुद्राच्या बाजूला आहे. आणि आपण आता वरती डोंगरावरती आहोत. तर चला आता आपण जाऊया. इथून जवळजवळ मला वाटतं 20 किलोमीटर आहे. तर आपण लवकरच जाऊ. काय भरतीचं टायमिंग आहे ते काहीतरी 12:51 की 12:55 भरती लागणार, म्हणजे मोठ्या हाय टाईड असणार आहे. तर चला जाऊया आपण आता. तर बघा इथून आहे ते बाणकोट 10 किलोमीटर आहे. बाणकोट किल्ला 11 किलोमीटर. हरिहरेश्वर वेशवी जेटी मार्गे. हरिहरेश्वरला जायचं असेल वेशवी जेटी मार्गे तर 14 किलोमीटर आहे. आणि व्यास आहे ते 13 किलोमीटर आहे. तर आपल्याला इकडेच पुढे जायचं आहे. तर चला जाऊया आपण आता. तर बघा अशा प्रकारे आता कोकणातील सर्व धबधबे ओसंडून व्हायला लागलेले आहेत. बघा वा, हा स्टेप पण धबधबा आहे इथे, मस्त आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत अगदी समुद्राच्या बाजूला. तर व्यासला आलेलो आहोत आपण. आणि अक्षरशः समुद्र मित्रांनो खवळलेला आहे. अक्षरशः लाटा अशा उसळत आहेत ना जोर जोराच्या. आता सुरुवात झालेली आहे. आता वाजलेले आहेत 12:10 झालेले आहेत. आणि 12:51 म्हणजे 1च्या दरम्यान मोठी भरती येणार आहे. तर आता आत्ताच लाटा एवढ्या उचलायला लागलेल्या आहेत ना, बाप रे. इथे रस्त्यावरती मी तर उभा आहे, रस्त्यावरती लाटा येत आहेत. तर तुम्ही बघू शकता. आता आपण हे बाणकोटच्या पुढचा परिसर आहे. तर इथे आलेलो आहोत. आणि तुम्ही बघाल तर बघा समुद्र किती उचललेला आहे. लाटा दिसत आहेत का? नमस्कार. काय कुठे गेला होतात? बाटल्या गोळा करता? अच्छा अच्छा. मग हेच धंदा करता का? अच्छा. कुठले तुम्ही? आम्ही मदनगड. मंडणगड म्हणजे प्रॉपर कुठले हो? सातारा. सातारचे. अच्छा, मग इकडेच असता? अच्छा, प्लास्टिकचा व्यवसाय करता? अच्छा, मग इकडे पडलेल्या बॉटल वगैरे? पडलेले बॉटल आता भरतीला येतील बाहेर? हो, आल्या का? अच्छा, ठीक आहे. तर बघा समुद्रात कसा खवळलेला आहे. तर मित्रांनो, हा नवीन आता ब्रिज बनतोय. इकडून आपल्याला पलीकडे जाता येणार आहे डायरेक्ट शिवर्धन रायगडमध्ये. तर बघा इथे हा बाणकोटचा परिसर आहे. ब्रिजचं काम आता चालू केलेलं आहे त्यांनी, उन्हाळ्यामध्ये चालू होतं. तर तिकडच्या बाजूने झालेलं आहे. आणि आता इकडे ते तिकडचे पिल्लर बहुतेक झालेले आहेत. अर्धे इकडचे लाटा आली, लाट आपल्याकडे इकडे आली. तर बापरे किती मोठ्या मोठ्या लाटा. तर मित्रांनो माहिती आहे का, जवळजवळ 4.5 मीटरपेक्षा 4.5 मीटर म्हणतो. तर मीटरपेक्षा लाटा उचलणार आहेत मोठ्या. तर भयानक. तर चला बघूया आपण. रोडनं पॅक होतं, गाड्या वगैरे जाऊ शकत नाहीत, एवढ्या लाटा येतात रस्त्यावरती त्या पुढच्या बाजूला व्यासला. तर चला जाऊया तिकडे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, तर मित्रांनो या समुद्र काठावरती या व्यासला तर समुद्राच्या काठावरती मयत बॉड्या भेटतात. खोटं नाही अहो, खरं खरं बॉड्या भेटतात. कशाला लोक जीव देतात काय माहिती नाही. अक्षरशः बऱ्याच अशा बॉड्या इकडे भरती लागली की इकडे बाहेर येतात. तुम्हाला बघायचं आहे तर बघा. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता ही भरती लागलेली आहे. आणि भरतीबरोबर अशा प्रकारे कचरा बाहेर आलेला आहे. आणि कचऱ्याबरोबरच इथे एक पुरुषाची बॉडीसुद्धा दिसते. तर ही भरतीबरोबर एका पुरुषाची बॉडी
ही बाहेर आलेली आहे. परंतु हा व्हिडिओ आहे तो या वर्षाचा नाही, हा व्हिडिओ आहे तो मागील वर्षाचा आहे. 2024मधील हा व्हिडिओ आहे. 2024मध्ये जेव्हा भरती आलेली तेव्हा अशाच प्रकारे हे उडाणाची भरती होती. आणि तुम्ही पाहू शकता रस्त्यावरती बघा कशा प्रकारे कचरा आहे आणि त्या कचऱ्याबरोबरच मृत बॉडीसुद्धा अशा प्रकारे रस्त्यावरती फेकली गेलेली होती. हे बघा किती उदाहरण आहे. तर मित्रांनो कशाला जीव द्यायचं, हे लाईफ आहे ना मित्रांनो, खूपच म्हणजे अगदी भारी आहे. जर आपण एन्जॉय केली ना तर लाईफचा आनंद घेतला पाहिजे यार. तर काय आपण समाधानी राहिलं पाहिजे. जी आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये समाधान मानलं ना तर लाईफचा खरा आनंद घेता येणार आहे मित्रांनो. तर तुम्हीसुद्धा आपल्याकडे जे काही आहे आपण प्रयत्न करत आहोत ना मिळवण्यासाठी, मग काय, मग प्रयत्न करतोय मग घाबरायचं कशाला, नक्की काही ना काहीतरी होईल. पण या लाईफचा आनंद घ्यायचा आहे, उगाच टेन्शनमध्ये राहायचं नाही आणि असं जीव वगैरे बिलकुलच द्यायचं नाही. इकडे बघा मित्रांनो छोट्या छोट्या होड्या आहेत ना, अरे अशा नुसत्या उड्या मारत चालल्यात, अशा 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 वरती खाली वरती खाली वरती खाली. त्या बघा तिकडे छोट्या छोट्या होड्या. अरे यार मला त्या होडीवरती जायला भेटलं तर मजा येईल यार. ही बाणकोटची खाडी. तर त्या पलीकडे रायगड जिल्हा, तिकडे शिवर्धन रायगड जिल्हा आहे. हरिहरेश्वर इथे जवळच आहे, त्या डोंगराच्या तिथे हरिहरेश्वर आहे. तर आपण कधीतरी जाऊ. तर अशा प्रकारे बघा आपण तिकडे रायगडमध्ये पण जाणार आहोत. तिकडच्या गावांमधून ना आपण लवकरच फिरणार आहोत. त्याच्या आलेत मासेमारी करायला. बघूया आता आपल्याला काय भेटतंय. चाचा काय बोईट मासा लागतो? अच्छा तांबुशा वगैरे. अच्छा काय लागलंय का अगोदर? हां अडकलाय दगडात. अच्छा गल अडकलाय. मी शौर्यातून. तुम्ही नाही टाकलेत गल? अहो तिकडे 2 दिवस गेलो काय नाही भेटलं, पण आवड आहे ना आपल्याला. तिकडे सुतेरी तांबुशा. हा कोलबी पाहिजे. हा तुम्ही काय पीठ लावलंय? अच्छा गलाला पाव पण लावला जातो. अच्छा मग पावाचा तुकडा बारीक लावायचा की? हा हा बारीक गलाची. हे बघा गल एकदम बारीक गल का त्याच्या? हा हा बारीक गल. अच्छा ओ मी घेऊन येणार होतो आज, मला लक्षात नंतरला येताना विसरून आलो. हा अच्छा हा साप मोठ्या. हो चांगलं आहे मग. बघा लाटा बघा तिथल्या तिकडे माहिती आहे का, तिकडे पोलीस आहेत तर थांबलेले आहेत. लाटा येतात, कोणी व्यक्ती असा थांबू नये त्यासाठी थोडंसं थांबलेले आहेत मला वाटतं पोलीससुद्धा. तर हे बघा किती लाटा जोरदार. वा तर आता आपण वेळास आणि बाणकोट या 2 गावांच्या मध्ये आहोत. अक्षरशः तुफानी लाटा उसळलेल्या आहेत आणि इथे रस्त्यावरती माहिती आहे का, रस्त्यावरती अक्षरशः पाणी येते लाटांचा. तर इथे तुम्ही बघाल तर हे बघा सर्व दगड वगैरे, रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. इकडे बघा रस्त्यावरती पूर्ण लाटांनी दगड वगैरे आणलेले आहेत. अक्षरशः बाईक आता मला आणताना मी पडलो असतो. आणि आता इथेच येताना एक हे बघा हे दादा आहेत, इथलेच आहेत लोकल. तर अक्षरशः ते येताना त्यांच्यावरती पूर्णपणे लाट उसळली आहे ना. दादा काय सांगाल, तुमचं नाव कसं? माझं नाव बदरुद्दीन उंडरे. अच्छा कुठलं गाव तुमचं? माझा बाणकोट गाव. हा रहिवासी बाणकोटचा आहे मी. अच्छा हे जे आहे समुद्रकिनारी बाणकोट तर वेलासपर्यंत जो हा रस्ता आहे त्याला संरक्षण भिंत आणि ब्रेक वॉटर हे कंपल्सरी आहे. कारण तुम्ही पाहिले आहात की कसे लाटा येतात आणि पूर्ण म्हणजे माणसाला भिजवून टाकतात. बरोबर लाटा ते रस्त्यावर येत आहेत, त्यासाठी अत्यंत गरजेचं आहे हे काम.
म्हणजे संरक्षण भिंत आणि त्याच्या पाठी ब्रेक वॉटर बोलून तो केला पाहिजे. बरोबर तर बरोबर. चांगला होईल आणि लोकांना त्याचा नक्कीच हे होणार आहे. पण हा रस्ता खराब झाला आहे. इकडून जर ही संरक्षण भिंत असेल तर काही प्रमाणात लाटा आहेत त्या अडल्या जातील. आणि तो ते बघा, बघताय तुम्ही रस्त्यावरती पाणी येते अक्षरशः. ते बघा तिकडे काही लोक आलेत अक्षरशः. आता इथे दगड किती आलेत आहे ना. दगड म्हणजे रस्ता खराब झाला आहे, एकदम बेकार झालेली आहे रस्त्याची. हा, माणूस बाईकनी जर येणारा असेल तर तो कदाचित मरू पण शकतो. हो हो. मध्ये इतकी माती आणि दगड आलेले आहेत खालून. तेव्हा ते साफसफाई पण झालीच पाहिजे आणि मेन संरक्षण भिंत पूर्ण बाणकोट तर वेलासपर्यंत झाली पाहिजे. तर नक्कीच जर विभागातील सरकारी विभागातील जर कोणी व्हिडिओ पाहत असेल तर नक्की त्याची दखल घेतली पाहिजे आणि अशा प्रकारे होणाऱ्या लोकांना त्रास आहे तो कमी झाला पाहिजे. अक्षरशः खूपच इथे म्हणजे रस्ता खराब झाला आहे, दगड आलेले आहेत. तर इथे जो सकाळ भाग आहे तिथे तरी भिंत झाली तरी भरपूर आहे. कैलास गावाचं आणि बाणकोट यांचा हा रस्त्याचा हा मार्ग आहे तो पूर्ण तुटलेला आहे. त्यासाठी की शासनाने किंवा रस्ता महामार्ग कोण आहे करतोय त्यांनी जेमे तेमे या रस्त्याचा बांधकाम लवकरात लवकर केला पाहिजे. कारण शाळेतल्या मुलांचं ते शाळेचं मुलांचं शिक्षण राहतंय. आणि अरे बापरे. दुसरी गोष्ट अशी की कुठला पेशंट असेल ते निघू शकत नाही इकडून. अच्छा बरोबर. त्यासाठी मी राजेंद्र भावदी. बघा किती पाणी आलंय रस्त्यावरती. आता पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल. गेला 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 ते इकडे गेला. हे बघा हे बघा. बाबा बाबा. आली आता आली आता आली आता आली 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 आली. मीडियावाले पण आलेले आहेत. मीडियावाले आलेले आहेत. आज न्यूजला पण भेटणार आहे. हे बघा कसं पाणी येते. हे बघा आता आरोग्य सेविका त्या गावामध्ये वेळासमध्ये चालल्या आहेत पण इथे थांबलेल्या आहेत. त्यांना तिकडे पलीकडे जायचं आहे पण रस्ता खराब आहे, लाटा उचलतात त्यामुळे आता ते थांबून राहिलेले आहेत तिथे. पिराच्या तिथे हा 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 हो बॉडी लागलेली हो. बघा असे लोकल माणसं असतात तेच रस्ता साफ करतात. तिथे रस्ता साफ करायला कोणी येत नाही, बघायला सुद्धा कोणी येत नाही. हे इकडचे लोकल माणसं आहेत बघा आता रस्ता साफ करतात दगड वगैरे कारण त्यांनाच जायचं आहे. दुसरं कोण येत नाही इकडे बघायला रस्ता काय झाला आहे खराब झाला आहे. हां कोण माणसं वाहून गेली काय नाही. तुम्हाला जायचं आहे कुठे मॅडम. अच्छा मग कसं जाणार आता. अच्छा तुम्ही बघू शकता अक्षरशः इकडे या भरतीच्या वेळी इकडे जायचं म्हटलं तर इथे पॉसिबल होत नाही आहे. रस्ता खराब झालेला आहे, लाटांनी अक्षरशः रस्ता म्हणजे जाऊ शकत नाही पलीकडे. आता तिथे पुढे आहे ना अगदी रस्ता पॅक केलेला आहे या लाटांनी. तर कुठेतरी ही सुधारणा झाली पाहिजे. हा आता होणार आहे कारण का आता इकडे रस्ता होणार आहे. तर अशी कित्येक वर्ष गेलेली आहेत तर लोकांना हा त्रास होतोय. तर बघा अशा प्रकारे. चला आणखी आपण पुढे जाऊया. तिकडे जास्त लाटा रस्त्यावरती येतात तर तिथे जाऊन बघूया आपण. हा सगळा परिसर आहे तो बाणकोट आणि वेळास या दोन गावांच्या मधील आहे. ओ हो
धावतायत त्या भिजल्या. तर आता आपण थोडेसे पुढे आलोय आणि इकडे बघाल ना अक्षरशः पूर्णपणे रस्त्यावरती दगड आलेले आहेत. तर हे बघा हा रस्ता बघा काय झाला आहे. अक्षरशः रस्त्यावरती लाकडं ही बघा, ही मोठी मोठी लाकडं आता रस्त्यावरती होती, ही आता बाजूला केलेली आहेत. अशी मोठमोठी लाकडं ही आलेली आहेत. ही सर्व लाकडं इकडे रस्त्यावरती होती, आताच बाजूला केली लोकांनी. तर हे बघा अशा प्रकारे कचराचा साम्राज्य आहे अक्षरशः. चला आपण पण एक हा लाकूड आहे तो बाजूला करून टाकूया. दादा तुमचं गाव कोणतं? अच्छा, नाव कसं? अच्छा, काय सांगाल हे सर्व रस्ता खराब झाला आहे? दरवर्षी असा त्रास? अच्छा, लोकांना मुलांना शाळेच्या जायला लई त्रास होतो. अच्छा, काहीच यावरती उपाययोजना काय केली जात नाही? जो त्रास आहे तो आहे, त्रास आहेच लोकांना तर. अच्छा, तर बघा अशा प्रकारे रस्त्याची खराबी झाली. अक्षरशः रस्त्यावरती दगड, बाईक नेताना खूप मुश्किल होते. आता दादा स्वतः इथे थांबलेले आहेत बाईक थांबवून, कारण रस्ता खराब आहे. तर मित्रांनो इकडे तर अक्षरशः भयानक परिस्थिती आहे. अशी मोठमोठी लाकडं अख्खी झाडं तिकडे बांधून ठेवलेली आहेत. तुम्ही बघू शकता इकडे हा लाकूड बघा केवढा मोठा आहे. अक्षरशः त्याला इकडे साईडला आणून ठेवलं आहे आणि तिकडे बघा रस्त्यावरती काय आणून ठेवलं आहे. किती मोठमोठी लाकडं आणि रस्ता बघा खोदून ठेवला आहे अक्षरशः. आणि इकडे प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोल, अरे काय हे बघा सर्व घ्या परत, तुम्ही टाकलात घ्या परत, तुम्हालाच घ्या. हे बघा चप्पल वगैरे घ्या परत, घ्या नको. तरी बघा सर्वपणे अशा प्रकारे रस्ता खराब झालेला आहे बघा. तर या चप्पल, या प्लास्टिक, या थर्माकोल घ्या परत, घ्या परत, घ्या. तर बघा कशा लाटा उचलत आहेत. तर इकडे काही लोक बघायला आले आहेत. कुठले? अच्छा, काय रस्त्यावरती सर्व कचरा. तर आता आपण थोडंसं आणखी पुढे आलेलो आहोत. आता जी मंडणगडवरून बानकोट वेळासला येणारी गाडी आहे ना, ती सुद्धा अर्ध्या रस्त्यातून परत गेलेली आहे. म्हणजे इकडचे जे प्रवासी असतील त्यांची किती हाल बघा. अशा प्रकारे रेस्टी गाडीसुद्धा जाऊ शकत नाही. तुम्हाला आणखी बघायचं आहे डेंजर, तर बघा तुम्ही अक्षरशः म्हणाल की हे काय आहे. हे बघा तुम्ही इथे रस्त्यावरती काय आहे, हा रस्ता आहे की काय? हा, अरे बाप रे, हे बघा किती कचरा आहे. गाडी बाईक इथून जाऊ शकत नाही. हे बघा हे सर्व लाटांनी समुद्राने अक्षरशः हे बघा काय टाकलेलं आहे बाहेर पूर्णपणे. हा अगदी समुद्राच्या जवळचं बघायचं कळतं. इकडे अशी भिंत वगैरे काय असेल तर नक्कीच इकडून जाता येणार आहे, पण असं काही नाही आहे. हे बघा लाटा लाटा लाटा. काच. तर सांगा यातून गाडी कशी घेऊन जाणार, कशी घेऊन जाणार गाडी. हे बघा कचरा पूर्णपणे. रस्ता आहे का, कुठून नेणार बाईक गाडी. तिथून येत आहेत कशा प्रकारे, किती हालत बेकार आहे बघा. अगदी तिथे एक खड्डा आहे मोठा आणि तिथून आता येत आहेत ते. अक्षरशः डेंजर आहे परिस्थिती, पण काय करणार बघा. अशा प्रकारे किती रस्ता खराब झाला आहे आणि बघा किती कचरा झाला आहे. हो 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 हो. जे लाकडं येतात ते लोकांनी लाकडं अशी जमा केलेली आहेत. हे बघा इकडे लाकडं लोकांनी जमा केलेली आहेत. काही जाते पुढे. मित्रांनो हे बघा, हे तुम्ही काय बोला इथे काय आहे, तुम्ही काय पाहिल्यानंतरला तुम्ही काय म्हणाल. बघा काय दिसतंय तुम्हाला. हे बघा, हे एक बघा काय आहे. हे बघा इकडे पण काय आहे ते. तर मित्रांनो हा काय आहे माहिती आहे का, रस्ता आहे, रस्ता अक्षरशः रस्ता आहे. हे बघा दूर तर अगदी समुद्राने अक्षरशः सगळा कचरा आहे तो बाहेर टाकलेला आहे बघा.
तर आता इकडे मला वाटतं कॉलेजला जाणारी पोरं आहेत. कॉलेजला जाता काय? मग चालत का आलात? अच्छा, पुढे नाही एस टी आली? अच्छा, मग आता कुठे? गाव कोणतं? व्यास. मग इथे किती किलोमीटर आहे? आणखी 2 किलोमीटर. जर हा रस्ता खराब नसता तर एस टी पुढे आली असती? अच्छा, मग हा त्रास असा नेहमीचाच आहे भरती आली की? अच्छा अच्छा. किती वेळ? कोणत्या कॉलेजला? देवारला. अच्छा. तर बघा मुलं आता अक्षरशः चालत चाललेत. एस टी आहे पण आता या रस्त्यांमुळे एस टी जाऊ शकत नाही. अय्यो, मला भिजवलं. चालत एस टीने उतरलं तिकडे पाठीमागे. पंखा तर बिना लाईटीचा फिरत होता. हा. तर इथं मित्रांनो एक दर्गा आहे. तर ज्या बाबांचा हा दर्गा आहे ना, तर मित्रांनो त्या बाबांचं शवसुद्धा ना या इथे या पेटीमध्ये इकडे या काठाला लागलं होतं. खोटं वाटतंय तुम्हाला तर ऐका. बाबांची दर्गा आहे ना, ह्यांना एक असं नाम टोपण नाव पडलेलं की धरमशेख बाबा म्हणून. आणि ह्यांची समुद्रात पेटी आली होती 300 वर्ष पहिले. ते वेलागावमध्ये एक मुकादम नावाची व्यक्ती होती त्या टाइमात. तर त्यांनी असं बोललं की म्हणजे सपनामध्ये त्यांना दाखवलं की माझी पेटी आहे ती तुम्ही आणा आणि सामने टेकरी आहे तिथं मला दफन होईल असं. तर ती अशी स्टोरी आहे. 35 वर्ष झाली राव. दर्गा 300 वर्षापूर्वीची आहे. ते हजाला जात होते. तर त्यांची मूर्ती झाल्यानंतर म्हणजे मयत झाल्यानंतर ते आणि त्यांची पेटी होती. त्याच्यात ती पेटी संदूकमध्ये इथे ठेवून जनाजा त्यांची बोटी ठेवून ते पाण्यामध्ये सोडले. सोडल्यानंतर या दर्याकिनारी इथे लागली. मग इथल्या बाणकोटच्या वेलाच्या लोकांनी सर्वांनी जमा होऊन त्यांना इथं दफनविधी केली. आपण आता थोडंसं पुढे आलोय तर धरमशेख बाबा दर्गा आहे. तर त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे उंचावरती हे दर्ग्याचं ठिकाण आहे. खूप असं प्रसिद्ध म्हणजे प्रार्थनास्थळ आहे. बरेच लोक इथे येऊन दर्शन घेतात. तर आता आपण तिथे आलेलो आहोत. अक्षरशः इथून व्ह्यू बघाल ना अगदी भारी आहे. हे बघा. आणि इथेच नाव कसं तुमचं? आसिफ अब्बास नारकर. अच्छा. काय सांगाल तुम्ही इकडे? आता अक्षरशः मी आता आलो तर रस्ता अक्षरशः खराब झालेला आहे. तुम्ही तर इथले रहिवासी आहात. काय सांगाल? काय ना, आम्हाला या रस्त्यापासून खूप त्रास होतो दरवर्षी पावसामध्ये. आणि कोणच लक्ष टाकत नाही. इथलं कुठलं कार्यकर्ता नाही, कुठले पुढारी ना काय नाही. आता आमदाराची एरिया पडतोय योगेश कदम. आणि पण इथं लक्ष टाकला पाहिजे. बरोबर. आणि वेलास गाव एकदम नामचंद गाव झालेलं आहे. हो, पर्यटक वगैरे येत असतात. जबरदस्त. हो ना. आणि आमच्या दर्गार पण लोक येत असतात. हो. आणि हा रस्त्यापासून जर आम्ही पुढे जाऊ शकतोय. आत्ताच मी पाहिलं ते एस टी अर्ध्यातून फिरून गेली पुन्हा. लोक चालत आली पुढे. आणि डॉक्टर बिक्टरचा सर्वच प्रॉब्लेम होणार आम्हाला. इमर्जन्सी समजा कुणाची तब्येत खराब झाली. हा बरोबर. ह्या रस्त्याने कसं काय नेणार त्यांना? कसं नेणार? अगदी बरोबर. लोक काय लक्ष टाकत नाही अजिबात. बघा तुमच्या पण वलकीने काय झाला तर कुणी लक्ष टाकत तर चांगली गोष्ट आहे. तर नक्कीच बघा अशा प्रकारे एवढ्या लोकांना त्रास आहे. तर याची दखल आहे ती सरकारी यंत्रणेने घेतली पाहिजे. किती त्रास सहन करणार? हा वर्षानुवर्षे अशाच प्रकारे लोकांना त्रास होतोय. तर नक्कीच याची दखल घेऊन हा रस्त्याचं काम आहे ते झालं पाहिजे. लोकांचा त्रास आहे तो कमी नक्कीच झाला पाहिजे. जून, जुलै आणि ऑगस्ट हे 3 महिने आम्हाला खूप त्रास. मध्ये बाणकोटला जायचं असतं, कुठं जायचं आम्हाला इच्छा करत असतात. आणि भरती असते तर आम्ही बाहेरच नाही करू शकतो. हो ना. आणि या रस्त्याने आम्ही जाऊच नाही शकतो. पण एवढी वर्ष झाली ना कोण लक्षच नाही टाकत. त्या रस्त्याची काय सुधारणा होतच नाही. काय नाही. दरवर्षी आम्हाला 3 महिन्यात त्रास आहे पावसाचा. खूप त्रास आहे. आणि एवढा म्हणजे आता वेलांची पण चालायची मुलं आली त्यांचे पण किती हाल होत आहेत. हो, आताच बघितले मुलं चालत आली. आणि आजारी माणूस कसा जाणार? डॉक्टरची काय करणार? तो नेपर्यंत मला वाटतं मरून जायचा माणूस. हो हो. आणि कुठलाच कुणाचं लक्ष नाही. आता वेलास पण एवढा मोठा गाव आहे. काहीतरी केला पाहिजे ना. तिथल्या पण कार्यकर्ता लोकांनी आवाज उठवला पाहिजे. सरपंचने आवाज उठवला पाहिजे. चांगली तिथं लोक आहेत वेलास गावामध्ये. सर्वांनी मिळून आवाज उठवला पाहिजे. कोणच लक्ष नाही देत. फक्त पावसामध्ये तेवढी हालचाल करतात. पाऊस गेला की खपला विषय संपला. त्याच्यानंतर कोणच लक्ष नाही टाकत. असं आहे सर्व असं चाललेला विषय. तर नक्कीच इकडे पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं हे ठिकाण आहे व्यास. कासव महोत्सव किंवा इकडे समुद्र किनारा बरेच लोक येत असतात. आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा असे बरेच लोक इथं पर्यटनासाठी कोकणामध्ये येत असतात. आणि हे कोकणातील महत्त्वाचं असं पर्यटन स्थान आहे. आणि अशा प्रकारे या स्थळाची या रस्त्याची इकडची जर अशी हालत असेल तर इकडे कोण येणार आहे? तर नक्कीच याची दखल घेतलीच पाहिजे. एक गाडीला आहे ना त्यांना तिकडे जायचं होतं परंतु जाता येत नाही. आता पुन्हा रिटर्न फिरून इकडे चाललेत. काय बाबा चालत आलात? तर
तर बघा बाबा आता चालत चालत आले. कुठे गेला होता? अच्छा, मग एस टीने आलात तुम्ही? एस टीने? हां. तर मग बघा असे आजारी लोक किंवा चालता नाहीत अशा लोकांना बघा आता चालत यावं लागलं तेवढाच तो वेळ. तर बघा काठीवरती चालतात आणि दादा आले त्यांना न्यायला. पाहिलं किती त्रास आहे लोकांना. तर याची दखल कोण घेणार आहे? आमदार घेणार आहेत, खासदार घेणार आहेत, कोण घेणार आहेत? यांनाच तर आपण त्याच्यासाठी निवडून दिलेलं असतं. ते कुठे घेत आहेत दखल? बघा जरा, बघा आमचे व्हिडिओ बघा, काय दाखवते ते बघा आणि लोकांचे त्रास आहेत ते जरा कमी करा. काय समोरून बाईक आहे ते डबल सीट आहेत, त्यांना विचारूया किती त्रास झालेला आहे त्यांना. तर बघा इथले जवळचेच असतील. तर काय इकडे कचरा किती आहे रस्त्यावरती? मग बाईक कशा आणली ती एकदम सावकाश? अच्छा, खूप दगड वगैरे रस्त्यावरती, लाकडं वगैरे. हा त्रास नेहमीचाच आहे. तुम्ही कुठल्या गावातील? व्यास. अच्छा, मग काय सांगाल? कचरा नेहमीचा तसा त्रास नेहमीचाच आहे. अच्छा, हे वर्षानुवर्षे तसंच चालू आहे. कोणीच बघत नाही इकडे. अरे अच्छा, ठीक आहे, जा सांभाळून. 2-3 दिवस असंच राहील. ओके, जा सांभाळून जा. तर पाहिलं अक्षरशः लोक किती त्रास सहन करून करून अशा प्रकारे दिवस घालवत आहे. कसे राहतील गावाला सांगा मला? गावाला राहायला कशाला राहतील गावाला? सर्व जातील ना मुंबईला, शहरांमधून. माय गॉड, गो केवढी मोठी लाट उसळली माझ्या, अक्षरशः अंगावरती आली माझ्या. आणि आवाज कसला आला बाप रे. आपल्याला लाटेने जरा पोच दिलेली आहे, पोच. आता एकदा दे, आणखी एकदा पोच दे बरं, एकदा पोच दे. देशील का? आता देशील? आता देशील का पोच? येस 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 येस. ये बाहेर आहे, बाहेर आहे ना. आता राहिली तिकडे रस्त्यावरती मित्रांनो. अशा प्रकारे बाटल्या फुटलेल्या आहेत आणि अक्षरशः बाईक आणि गाड्यांचे टायर तुटलेले आहेत. लोकांचे आता पंक्चर काढावे लागणार आहेत. तर अक्षरशः माहीत नाही माझ्या बाईकचं काय झालं आलं. तर बघूया आता थोड्या वेळाने माहिती पडेल पुढे गेल्यानंतरला. तर अशा प्रकारे काचा, कचरा, बॉटल, थर्मोकॉल, लाकडं, दगड, काय काय सगळं रस्त्यावरती. तर मित्रांनो बघितलं तर अशा प्रकारे या दिवशी, आजच्या दिवशी वर्षातील सगळ्यात मोठी उधाणाची भरती ही आज आहे. आणि अक्षरशः रस्त्यांवरती या लाटा येत आहेत आणि रस्त्यांचा अक्षरशः वाट लावलेली आहे. तर तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ. तर आपण फिरलेलो आहोत बाणकोट आणि व्यास या खाडीच्या बाजूने या गावांमधून. तर अक्षरशः तुफानी लाटा उचलत आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे आज मी सुद्धा इकडे फिरलेलो आहे. मला सुद्धा बघायला मजा येते. मात्र अशा प्रकारे ही रस्त्यांची वाट लावलेली आहे. तर नक्कीच प्रशासनाने त्याची दखल घेतली पाहिजे आणि अशा प्रकारे हा लोकांना होणारा त्रास आहे ते कुठेतरी कमी केला पाहिजे. तर नक्कीच हा व्हिडिओ कोणी प्रशासनातील अधिकारी पाहत असाल तर नक्कीच याची दखल घ्या आणि अशा प्रकारे या लोकांना त्रास होणार आहे तो कमी करा. तर मला आता प्रश्न पडलेला आहे की हा जो रस्त्यावरती कचरा आहे ना तो कोण काढेल? कारण एवढा कचरा झालेला आहे. एक गावसाई करावी लागेल मला वाटतं. हो, मोठी 2 गावांची गावसाई करावी लागेल तेव्हाचा कचरा सर्व काढता येईल आणि तेव्हाच रस्ता क्लिअर होईल. पण आता काय माहिती आहे का, आता जवळजवळ 5 दिवस उधाणाची मोठी भरती असणार आहे आणि अशाच प्रकारे हा कचरा रोज येणार आहे. चला आता या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटत राहू आपण अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी मगाशी म्हटलं तसंच काही टेन्शन घेऊ नका मित्रांनो. या जीवनाचा आहे तो आनंद घ्या. हे जीवन आहे ना खरंच खूप चांगलं आहे. या लाटांवानी अक्षरशः मित्रांनो आपल्या जीवन आहे ना या वर खाली होत राहणारच आहे. कधी सुख येईल कधी दुःख येईल, परंतु आपण आहे ना हरायचं नाही आहे. तर आपण प्रयत्न करत राहायचं आहे आणि नक्कीच त्यामध्ये आपण सफल व्हायचं आहे.
आणि जे काय मिळेल त्यामध्ये समाधानी राहून आपलं जीवन आहे ते अगदी आनंदी जगायचं आहे. तर याच विचाराने या व्हिडिओचा शेवट करूया. तुम्हाला काय वाटतं ते बघा, व्हिडिओचा शेवट करण्यासाठी लाटाने सुद्धा आपल्याला सलामी दिलेली आहे. तर म्हटलं चला आता बाय बाय म्हटलेलं आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट नक्की करा. चला तर पुन्हा भेटत राहू आपण अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.